नमस्कार, गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आता मी जर तुम्हाला विचारलं की सध्या पुण्यामध्ये किती बागा असतील, 8, 10, 12 काही अंदाज, पण 1739च्या एका नोंदीनुसार पुण्यामध्ये त्यावेळी 37 बाग बगीचे होते. आता त्यामधली काय नावं आपल्याला आत्ताही सांगता येतील, हिराबाग, रमणबाग वगैरे वगैरे. पण त्या काळी पुण्यामध्ये मध्यवर्ती भागामध्ये एक अशी बाग होती की जी बाग वसवली एकानं होती आणि ओळखली जात होती दुसऱ्याच्याच नावानं. चला तर आजच्या गोष्ट पुण्याच्या भागामध्ये हा रंजक इतिहास जाणून घेऊयात. मित्रांनो, नाना फडणीस हे पेशवाईच्या उत्तरार्धाच्या काळातील एक महत्त्वाचं नाव. नाना फडणीसांकडे पेशवाईचं कारभारी पद सुद्धा होतं. नानांनी पुण्यातील जनाईचा मळा ही जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी बेलबाग वसवली हे बहुतांश पुणेकरांना माहिती. पण नाना फडणवीसांनी पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एक भव्य बाग उभारली होती याची कल्पना फारशी पुणेकरांना नसेल. मित्रांनो, सध्याच्या शुक्रवार पेठेतील भाग हा पूर्वीच्या काळी काळं वावर म्हणून ओळखला जायचा. नाना फडणीसांनी या काळ्या वावरात जागा घेऊन तिथे एक प्रशस्त बाग त्यावेळेला तयार केली होती. काळे वावर म्हणजे आत्ताच्या बाजीराव रस्त्यापलीकडील राजा केळकर संग्रहालय, सरस्वती मंदिर, वीरकर हायस्कूल असा थेट मामलेदार कचेरीपर्यंतचा भाग. या वावरात नानांनी एका बागेची उभारणी केली होती. आता नाना फडणीसांनी वसवलेल्या या बागेच्या रचनेबद्दल सांगायचं झालं, या बागेचं एक प्रवेशद्वार हे आत्ताच्या राजा केळकर संग्रहालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी होतं, तर दुसरं प्रवेशद्वार हे चिंचेच्या तालमी मागं होतं. बागेची रचना चौरस होती आणि त्याचे 4 भाग पडलेले होते. बागेमध्ये एका बाजूला राहता बंगला किंवा विश्रांतीगृह होतं, तर दुसऱ्या बाजूला कारंजा होता. या बागेतील रस्ते फरसबंदी असून बागेमध्ये विविध प्रकारची झाडं होती. मित्रांनो, एका तत्कालीन नोंदीनुसार ही बाग 18 एकरची अशी नोंद आहे. आता 18 एकर हे सोप्या याच्यात सांगायचं झालं तर सध्याचा शनिवार वाडा हा 6 एकरचा आहे. म्हणजे सध्याच्या शनिवार वाड्याच्या 3 पट एवढी मोठी ही बाग होती. आता ही बाग कशी असेल, तिच्यामध्ये किती फुलझाडं किंवा झाडं असतील, तिचा बंगला, कारंजा ही रचना कशी असेल याची कल्पना फक्त आपण करू शकतो. पेशवाईच्या अखेरीस पुण्याचं राजकारण बदललं होतं. इंग्रजांचा अंमल सुरू झाला होता आणि त्यावेळी इंग्रजांच्या दरबारी बाळाजीपंत नातू नावाचे एक सरदार होते. बाळाजीपंत फक्त सरदार नव्हते तर इंग्रजांचे सल्लागार सुद्धा होते. 1830च्या सुमारास इंग्रजांनी बाळाजीपंत नातूंना ही नाना फडणवीसांची बागेची जागा इनाम म्हणून दिली. आता अर्थात त्या बागेची रचना काही आधीसारखी राहिलेली नव्हती. ती बाग बऱ्यापैकी ओबडधोबड झाली होती. बाळाजीपंतांनी बाग वसवली आणि पुन्हा एकदा तिथं फुलझाडं बहरू लागली. पुढे बाळाजीपंतांचे चिरंजीव रावसाहेब नातू यांनी 1856च्या सुमारास तिथे एक महादेवाचं मंदिरही वसवलं. त्यामुळे आता नाना फडणवीसांच्या बागेचा भाग पुन्हा एकदा गजबजू लागला. काळ सरत गेला, काळ पुढे गेला आणि नंतरच्या काळामध्ये नाना फडणवीसांची बाग ही नातूंची बाग म्हणून ओळखली जाऊ लागली. काळामध्ये नातूंच्या पुढच्या पिढीला एवढी मोठी बाग राखणं अवघड होऊ लागलं. नातूबागेतील परिसरामध्ये त्यावेळी वर्दळही वाढायला लागली. नगर रचनेचं निमित्त साधून बाजीराव रस्ता हा टिळक रोड पर्यंत वाढवला गेला आणि नातूबागेतील त्या परिसराचे 2 भाग पडले. आता बरीच वर्ष लोटल्यानंतर सध्या नातूबाग हा भाग पुण्याचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातोय. इथं मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या असून सध्या हा वर्दळीचा भाग ठरतोय. मित्रांनो, सध्या कॉन्क्रीटच्या इमारती आणि भव्य कॉम्प्लेक्स असलेल्या ठिकाणी आधी एक 18 एकरची बाग होती असं म्हटलं तरी विश्वास ठेवणं अवघड असेल. आधी नाना फडणवीसांची बाग आणि नंतरच्या काळामध्ये नातूबाग म्हणून ओळखली जाणारी ही बाग आणि तिचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. गोष्ट पुण्याच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात.
एका नवीन जागेसह.